नमस्कार. मी राकेश कांबळे. आपल्या सर्वांचं इंदापूर टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. साधारण बघा, आज देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाकडून किंवा केंद्र शासनाकडून ह्या विकासाच्या योजना राबवल्या जातात. नागरिकांच्या कर रुपी उत्पन्नातून केंद्र शासन किंवा राज्य शासन वेगवेगळ्या विकासाच्या योजना राबवत असतं. अशाच प्रकारच्या योजना काँग्रेस सरकारच्याही काळात झाल्या आणि आता भाजप सरकार आहे सध्या केंद्रात आणि राज्यात, त्यांच्याही काळात या विकासाच्या योजना राबवण्याचं मोठं काम. आणि हे काम होत असताना आपल्या भारताचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून साधारण 2014 पासून राज्यामध्ये किंवा देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचं जाळं हे वाढवण्यासाठी किंवा रस्ते वाहतूक सुरळीत होण्यासाठी किंवा नागरिकांचा प्रवासाचा मार्ग सुकर होण्यासाठी हे सर्व प्रकल्प राबवण्यात येतात आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी हा देण्यात येतो. परंतु हा कोट्यवधी रुपयांचा निधी देण्या संदर्भात ज्यावेळी रस्त्याची कामं होत असतात, पण त्या रस्त्याची कामं होण्यापूर्वी जे काय त्या रस्त्यामध्ये येणाऱ्या काय शेतजमिनी असतील किंवा काय नागरिकांची घरं असतील, त्या संदर्भात याची नुकसान भरपाई ही देण्याचा शासनाचा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि मग ह्या ठिकाणी त्या गोष्टींची भूसंपादन करण्यासाठी यासाठी एक शासनामार्फत केंद्र शासनामार्फत एक टक्केवारी ठरवली जाते किंवा त्याचा मोबदल्याचं किती द्यायचा या संदर्भात एक निकष ठरवले जातात आणि त्या निकषानुसार या ठिकाणी नागरिकांना त्यांच्या भूसंपादित झालेल्या जमिनीचा, जागांचा आणि काही इतर त्यांच्या हक्कातील वावरातील काही गोष्टींचा पुरेपूर मोबदला देण्याचा प्रयत्न असतो. परंतु हा मोबदला देत असताना त्यामध्ये काही मंडळी ह्या मोबदला मिळवण्याच्या हेतून हा पैसा आल्यानंतर नाती विसरून जातात आणि नाती विसरल्यानंतर हा पैसा आपल्याच कक्षेत कसा येईल याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. त्याच्यामुळं आपण एक धक्कादायक बाब आज उघड करणार आहोत. आपण आज आहे इंदापूर तालुक्यातील बावडा या गावी, आणि बावडा गावी अशी एक धक्कादायक घटना घडली की या ठिकाणच्या रहिवाशी सुनीता अशोक महाडिक यांची काही वडिलोपार्जित जमीन धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे होती, नगर परिषद हद्दीमध्ये. आणि त्या ठिकाणी त्यांना तिथून एक रस्ता गेला तुळजापूर सोलापूर हायवे लगत, आणि तो रस्ता जात असताना त्या ठिकाणी त्यांची वडिलोपार्जित जमीन या ठिकाणी त्या ठिकाणी भूसंपादित झाली आणि त्याचा मोबदला केंद्र शासनाने 27 लाख रुपये आणि काही आणखी वरती असेल तो मोबदला ठरवला. आणि तो मोबदला देण्यासाठी त्यांच्याकडे किती वारस आहेत याची कागदोपत्री माहिती या कुटुंबाला मागितली. परंतु याच्यामध्ये आश्चर्यकारक काय घटना घडल्या की या सुनीता अशोक महाडिक यांचे बंधू नंदकुमार कदम तेही बावड्याचेच रहिवासी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी फक्त आम्हीच आमच्या वडिलांचे वारस आहोत आणि आमचा दुसरा कोणीही वारस नाही अशा प्रकारची शासनाची दिशाभूल केली आणि तो पैसा लाटण्याच्या हेतून न्यायालयात सुद्धा खोटी प्रतिज्ञापत्र सादर केली असं फिर्यादीचं म्हणणं आहे. आणि या संदर्भात फिर्यादीनं इंदापूर न्यायालयात एक खटला दाखल केला होता आणि त्या खटल्याच्या संदर्भात या इंदापूर न्यायालयानं या लोकांना या ठिकाणी उपस्थित राहण्याचा, हजर राहण्याचा आदेश दिले होते. त्याच प्रकारे तुळजापूर न्यायालयात सुद्धा या ठिकाणी हा खटला चालू असल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. त्याच्यामुळं आपण ही नक्की बाब काय आहे आणि हे नेमकं काय घडलंय, हे काय नेमकं प्रकरण आहे आणि ही काय धक्कादायक बातमी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आणि ह्या सर्व इंदापूर न्यायालयामध्ये जे काय घडामोडी चालू आहे, जे काय या फिर्यादीच्या वतीनं न्यायालयीन कामकाज पाहतायत, ते बावडा गावचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट कमलाकांत तोरणे आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी किंवा या प्रकरणाचा खुलासा करण्यासाठी आपण नेमकं यांना या प्रकरणात सविस्तर आपण माहिती विचारणार आहोत आणि या प्रकरणाची सर्व सविस्तर माहिती आपल्याला नक्की मिळेल अशी आपण आशा व्यक्त करू. नमस्कार ओके साहेब. नमस्कार.
तुम्ही सांगा की सुनीता महाडिक या फिर्यादींचं आपल्याकडं वकीलपत्र आहे आणि हे काय प्रकरण आहे, हे काय वडिलोपार्जित इस्टेट आहे आणि ह्याच्याबद्दल काय नेमकं झाले न्यायालयात, ह्याच्याबद्दल एक आपल्या दर्शकांना सांगा. ही जी फिर्यादी आहे सुनीता अशोक महाडिक, तिचा भाऊ नंदकुमार विठ्ठल कदम आणि आई सुशीला विठ्ठल कदम यांनी त्यांचा वडील म्हणजे हा फिर्यादीचा वडील व आरोपी नंबर 1 चा वडील आणि आरोपी नंबर 2 चे पती विठ्ठल अमृतराव हे मयत झाल्यानंतर त्यांनी वास्तविक 3 वारस म्हणून द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी त्या जमिनीच्या नुकसान भरपाई हडप करण्यासाठी त्यांनी फक्त नंदकुमार कदम उर्फ अमृतराव आणि सुशीला विठ्ठल कदम उर्फ अमृतराव हे असे दोघच वारस आहेत असे खोटे प्रतिज्ञापत्र करून त्यांना मिळणारी 27,66,240 रुपये म्हणजे त्यातील त्यांचा हिस्सा 9 लाख आणि वरती होते अंदाजे काय 9-9.5 लाख रुपये. तर हे हडप करण्यासाठी असं खोटं प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल केलं तुळजापूरच्या आणि मेहरबान कोर्टाची दिशाभूल करून त्यांच्याकडून खोटं वारस प्रमाणपत्र मिळवून सदरची रक्कम हडप केली आहे. त्यामुळं आम्ही ह्या फिर्यादी माझ्याकडे अप्रोच झाली, माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी सविस्तर सांगितलं की असं झालं. मग त्यानंतर आम्ही ही जे नंदकुमार विठ्ठल कदम त्याची आई सुशीला विठ्ठल कदम यांना त्याबाबत आमची फसवणूक तुम्ही केलेली आहे, त्यामुळं ही जी फसवणूक केली आहे तुम्ही माझे पैसे हडप केलेले आहे ते पैसे माझं द्या म्हणून आम्ही वकिलामार्फत त्यांना नोटीस पाठवली. सदरची नोटीस मिळाल्यानंतर ही जी आरोपी आहेत यातले नंदकुमार कदम, त्याची आई सुशीला विठ्ठल कदम आणि त्याची बायको सुरेखा नंदकुमार कदम अशी फिर्यादीच्या घरी दिनांक 1/3/2024 रोजी आले आणि त्यांनी त्या फिर्यादी व तिचा पती यांना आम्हाला नोटीस का पाठवली, आम्हाला असल्या चप्पल नोटिसा पाठवल्या तरी आम्ही घाबरत नाही, तुम्ही जर आमच्या विरुद्ध कोर्टात किंवा पोलिसात तक्रार केली तर तुमच्या घरादाराला संपून टाकू अशी धमकी दिली. त्यामुळं ह्या फिर्यादीने बावडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली, परंतु बावडा पोलिसांनी त्या तक्रारीची दखल न घेतल्याने ह्या फिर्यादीने मेहरबान न्यायालय इंदापूर येथे खाजगी फौजदारी खटला दाखल केला आणि त्या खाजगी फौजदारी खटल्यामध्ये मेहरबान कोर्टात सर्व कागदपत्रे ह्या आरोपी नंबर 1 आणि आरोपी नंबर 2 यांनी त्यांचे खोटे प्रतिज्ञापत्र व त्यांनी आरोपी नंबर 1 यांनी त्याचे एकाच नंबरचे आधार कार्ड वापरून वेगवेगळे नावं वेगवेगळे पत्ते दिलेले खोटे आधार कार्ड वगैरे कोर्टाच्या निदर्शनास आणले आणि त्याबाबत मेहरबान कोर्टाने पोलिसांना चौकशी करून मेहरबान कोर्टात अहवाल दाखल करण्यासाठी आदेश केला. त्याप्रमाणे इंदापूर पोलिसांनी सदरच्या प्रकरणामध्ये फिर्यादी व यातील आरोपी सर्वांची चौकशी केली, सर्वांचे जबाब घेतले, कागदपत्र पाहिली आणि मेहरबान कोर्टात त्यांनी तसा अहवाल पाठवला की सदरच्या आरोपींनी बाळासाहेब उर्फ नंदकुमार विठ्ठल अमृतराव यांनी फक्त त्याची आई सुशीला विठ्ठल अमृतराव व ते स्वतः वारसदार आहेत असे खोटे प्रतिज्ञापत्र तलाठी कार्यालय तुळजापूर, भूमी अभिलेख कार्यालय तुळजापूर येथे सादर करून फिर्यादी यांना वारसदार म्हणून वगळले आहे. तसेच मेहरबान कोर्टात व तलाठी कार्यालय येथे फिर्यादी हयात असताना देखील त्यांना वारसदार म्हणून दाखवले नाही. त्यामुळे CRPC 202 प्रमाणे झालेल्या चौकशीमध्ये आरोपी 1 ते 8 यांनी फिर्यादी यांची संगनमत करून फसवणूक केल्याचे व फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब व त्यांनी सादर केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले. त्यावरून फिर्यादी आरोपी नंबर 1 ते 8 यांनी फिर्यादी यांची भारतीय दंडविधान कलम 420-34 प्रमाणे फसवणूक केल्याचे निष्पन्न होते असा स्पष्टपणे मेहरबान कोर्टात त्यांचा अहवाल सादर केला.